नमस्कार बियोलो मित्रांनो. एस-आय-आर मध्ये एखाद्या मतदाराचे नाव दोनदा असल्यास म्हणजेच दुबार असल्यास, डुप्लिकेट असल्यास ते आपल्या यादी भागामध्ये असो किंवा आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये असो किंवा आपला विधानसभा मतदारसंघ सोडून इतर कोणत्याही विधानसभा मतदारसंघात असो, जर त्या व्यक्तीचं नाव इतर कोणत्याही ठिकाणी असल्यास एक ठिकाणावरील नाव त्याचं डुप्लिकेट म्हणजेच दुबार आपल्याला दाखवायचं आहे आणि एस-आय-आरमध्ये आपलं जे इन्युमरेशन फॉर्म आहे, त्या फॉर्ममध्ये आपल्याला ती जी ई-एफ आहे ती अनकलेक्टेबलमध्ये ऑलरेडी एनरोल्ड म्हणून कशी दाखवायची, त्यासाठी कोणती काळजी घ्यायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या सर्व बीएलओ बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. सर्वप्रथम आपण आपल्या बीएलओ ॲपला ओपन करतोय. ओपन केल्यानंतर एस-आय-आर या टॅबमध्ये जातोय. भाषा निवडल्यानंतर आपण ज्या व्यक्तीचं नाव आपल्याकडे दुबार आहे, आता ही जी केस आहे ही केस माझ्याच यादी भागामध्ये ती व्यक्ती दोनदा आढळून आलेली आहे. त्यामुळे त्यातील एक नाव मी डुप्लिकेट किंवा ऑलरेडी एनरोल्ड म्हणून करणार आहे. जे नाव मला ऑलरेडी एनरोल्ड करायचं आहे किंवा जे नाव मला दुबार म्हणून दाखवायचं आहे, ती ई-एफ वरलं स्कॅनिंग मी करणार आहे. त्याच्यासाठी फिल इन्युमरेशन फॉर्मवर क्लिक करतोय. त्याच्यानंतर स्कॅन क्यूआरला क्लिक करतोय आणि तो जो काही दुबार फॉर्म आहे त्या फॉर्मला मी स्कॅन करून घेतलंय. त्या मतदाराला मी फिल्टर करून घेतलंय. फिल्टर केल्यानंतर त्याच्या समोरील मार्क अनकलेक्टेबल हा जो टॅब आहे, या अनकलेक्टेबल टॅबला मी क्लिक करणार आहे. केल्यानंतर माझ्यासमोर 5 ऑप्शन ओपन होतात, ज्यामध्ये ऑलरेडी एनरोल्ड हा पहिलाच ऑप्शन या ठिकाणी आहे. बाकी खाली डेथ याविषयी ऑलरेडी व्हिडिओ आपण केलेला आहे. डेथ केसमध्ये ई-एफ अनकलेक्टेबल कशी दाखवायची हा व्हिडिओ कुणी पाहिला नसेल तर चॅनलवर तो अपलोडेड आहे आणि बाकीचे इतर 3 जे टॅब आहेत त्याच्या बाबतीतही पुढील व्हिडिओ येणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता आपल्याला ऑलरेडी एनरोल्ड आहे, कुठेतरी तो नाव ऑलरेडी आहे, म्हणून आपण ऑलरेडी एनरोल्ड या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्यानंतर आपणासमोर आपल्याला त्याचा ज्या ठिकाणी त्याचं नाव समाविष्ट आहे, त्या ठिकाणचा आपल्याला त्याचा इपिक नंबर लागणार आहे आणि तो इपिक नंबर टाकण्यासाठी आपल्याला एंटर इपिक नंबर या टॅबला क्लिक करायचा आहे आणि इथे त्याचा जो काही इपिक नंबर असणार आहे, तो जो ठेवायचा आहे तो इपिक नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. इपिक नंबर टाकल्यानंतर आपल्याला इपिक व्हॅलिडेटेड सक्सेसफुल असा एक पॉपअप येईल. याला ओके करूयात आणि खाली रिजन मॅन्डेट आहे, त्या रिजनमध्ये आपल्याला दिस इलेक्टर इज ऑलरेडी एनरोल्ड किंवा सरळ मराठीमध्ये हा मतदार दुबार आहे असं एक रिझन आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला अपलोड फ्रंट साईड इन्युमरेशन फॉर्मची फ्रंट साईड आपल्याला अपलोड करायची आहे. जी पुढील बाजू आहे, जो इन्युमरेशन फॉर्म जो दुबार आहे, त्या दुबार असलेल्या मतदाराची जी माहिती आहे ती आपल्याला भरून घ्यायची आहे आणि ती भरलेली माहिती म्हणजे खालचा जो जनरल डेटा आहे तो आपल्याला ई-एफ फॉर्मवर भरून घ्यायचा आहे किंवा तुम्ही त्याचा मॅपिंगचा डेटा जरी भरून घेतला तरी हरकत नाही. परंतु जो महत्त्वाचा जो खालील जो त्याचा जनरल डेटा आहे, तो जनरल डेटा भरून त्याच्या खाली त्याच्या मतदाराची स्वाक्षरी, दिनांकित स्वाक्षरी घेऊन बीएलओची सही असणार आहे आणि त्याच्या शेजारी दुबार किंवा ऑलरेडी एनरोल्ड असा एक शेरा आपल्याला द्यायचा आहे आणि त्यानंतर ही ई-एफचा फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे. अपलोड करण्यासाठी अपलोड फ्रंट साईडला क्लिक करायचं आहे. कॅप्चर फोटोवर जायचं आहे आणि जो फोटो आहे तो अचूक पद्धतीनं कॅप्चर करून घ्यायचा आहे. ई-एफचा फोटो कॅप्चर केल्यानंतर यूज फोटो म्हणायचा आहे. त्याला व्यवस्थित क्रॉप करून घ्यायचा आहे. क्रॉप केल्यानंतर चूज करा. चूज केल्यानंतर तो डॉक्युमेंट अपलोडेड सक्सेसफुल होईल. याला ओके करूयात आणि आणखी काही अदर सपोर्टिंग डॉक्युमेंट्स जर आपल्याला पाहिजे हवं असेल तर आपल्याकडं त्या मतदाराचा जो इपिक नंबर आहे, ते दुसरं जे मतदान कार्ड आहे ते आपल्याला ॲडिशनल डॉक्युमेंट्समध्ये आपण अपलोड करू शकतो. त्याची फ्रंट साईड किंवा बॅक साईड ही आपण अपलोड करू शकतो किंवा जर आपल्याकडे दुबार जर स्वतःच्याच यादी भागातला असेल तर दुबारचं सुद्धा ई-एफचा फोटो मी एक ॲडिशनल डॉक्युमेंट्समध्ये इथे अपलोड करतोय की ऑलरेडी एनरोल्डची जी दुबारची जी ई-एफ आहे ती सुद्धा मी या ठिकाणी अपलोड करतोय, समजा लगेच लक्षात येण्यासाठी. दोन्ही फोटो अपलोड झाल्यानंतर आपल्याला सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. फॉर्म सबमिटेड सक्सेसफुल होईल आणि अशा पद्धतीनं हे अनकलेक्टेबल मार्किंग होईल. बॅक येऊयात. बॅक आल्यानंतर आता या ठिकाणी जो अनकलेक्टेबलचा जो टॅब आहे हा सुद्धा आपल्याला काळजीपूर्वक हाताळायचा आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे अनकलेक्टेबलचे टॅब या रिव्हेरीफाय फील्ड हा जो 7 नंबरचा टॅब आहे यावर जात नाही. ते डायरेक्ट तुमच्या अनकलेक्टेबलमध्ये मार्किंग होऊन जातं आणि हे अनकलेक्टेबलचे मार्किंग परत
जर नजर चुकीनं तुमच्याकडनं अनकलेक्टेबल मार्किंग झालं असेल तर ते अनकलेक्टेबलचं परत त्याला रेग्युलर मार्किंगमध्ये कसं आणायचं किंवा त्याचा फॉर्म डिजिटाईज कसा करायचा हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.